मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आंजीनं चेअरमन खुळा केला. दोघांसनी बी एकमेकाशिवाय करमना. असल्या घटना काय लपून राहत्यात या व्हय. घरोघर चर्चा. पारावर 4 माणसं उतानी झोपलीत की चढलाच चर्चेला जोर. महादाचं काय खरं नव्हं. काय र झालं. रक्ताचा भाव पार आंजीच्या चुली पावतर गेलाय. बाईच नालायक हाय म्हणायची. बाईचा दोष नाही, महादा लापाट हाय. टिकारण्यानं खुंदाल्यावरती कशाला शान खाईल. त्या शेमा मास्तरच्या जावयाची गोष्ट माहित आहे का. काय झालं. मास्तरची पोरगी अशीच की भवानी सटवाय नादावली सरपंचावर. मग र काय केलं मास्तरनं. कवठी साराकल्यावरती गप्प बसतोया वय मास्तर. लेका तो जातीवंत शेतकरी, नुसता नावाला मास्तर. आई शपथ तुला खरं वाटणार नाही. मास्तरनं पोरगी कुळवाला झोपली. दुनिया लेकीच्या गळ्यात यगदानी घालती. ह्यानं सापती अडकिवली. नांगारल्याल्या वावरात कुळव घातला. आरा पार फेसालली पोरगी. मग व जी पोरगी सरळ झाली ती पुन्हा काय वाकड्या वाटला गेली नाही. महाद्या गरीब काय चालतंय त्याचं. चेअरमन मुळातच उणगा हाय. आता पावतर किती घरं बसवली तर गावात कोण बोंबलतय उलट. तेवढ्यात महादा आलाच रानातनं. हातात कुदळ, पाय नेहमी सारखं चिखलानं भरल्यालं. एकानं हाक मारली, पाटील. आम्ही कसलं व पाटील. ल्या काही नामदार पाटील तुम्ही. या की बिडीवाडा इथं. वडू की. यंदा काय लवकर वळीव निघल असं वाटना झालंय. का घर धरून बसायचा विचार हाय वाटतं. महादा काय नवं जुनं. नाही, यंदा काय खरेदी नाही. गेल्या साली 2 बैल घेतली. 2 सालामाग जमीन घेतली. यंदा हिरीचं बघायचं. समद जुनच, नवं काय बिन हाय. काय राव धाकटं पाटील तुम्ही. नुसतं भोळ सांभायचा. मसर किती गाबणे हाय ती म्हणायची. 3, एक पहिला रू हाय. अन गया दोन्ही बी जर्शी गाया याल्या ती. ह्यो हिशेब कसा डिटेल समजतो. धंदाच त्यो. बिडी देतायसा नव. देतो पण एका अटीवर. बोला की. बायकोला कितवा महिना. काहीतरीच काय. जाऊ द्या मला. जून गाजरं खांदायला जायचंय मला. लेका गाजरं खांदण्यापरास जरा बायकोवरती नदार ठेव. चेअरमन तिला नटीगत फिरवतोय. कोण म्हणलं. मी मानक्या म्हणतोय. लेका जरा तिला कळावा घाल. आज घरच्या रानव्यात सरतिया, उद्या गावाच्या पिकात शिरल. लेका मुसका अडकिवल्यावरती जनावर कशाला वडाळपणा करल र. महादाला चीड आली. त्याला राग आला की गळी आतल्यात धुमसायचा. हाताची बोट कटाकट मोडायचा. भिताडाचं टपर काढायचा. खुरप्यानं कोचीनं जमीन उकरायचा. आता बी तसंच झालं. पाय न धुताच घरात आला. रांजातनं तांब्या घेतला. घटाघटा पेला. खुरप घेऊन लागला भुई उकरायला. मधली कमळी आली पळत. काय करतायसा येड्यावानी. काल तर सारिवलिया नव. ह्यो जास्तच जोरात उकरायला लागला. तसं तिनं खुरप हिसकून घेतलं. का म्हणून असं करतायसा. मी दादाचं टकुरच फोडणार हाय. या भया काय बोलतायसा ह्य. ऐकलं बिकलं म्हणजे कुणी. मी नाही भेट कोणाला. अरे कुणाला भेट नाही. आंजीच्या खोलीतनं चेअरमन बाहेर येत डापारला. भडव्या भुई कुणी उकारली. म्या उकारली. मुजू पहिली. नाहीतर पायतानानच हजामत करीन तुझी. सपापला महादा. चुपचाप खड्डा मुजवला. उठला. शिक्यावरलं दह्याचं लोटकं घेतलं. भाकरीचं टोपलं पुढं वडलं. चटणी दह्यात टाकली. लागला ताव मारायला. टोपलं मोकळं झालं म्हणून उठला. गेला रानात. तिथं सरसा काकी जळान मोडत होती. ह्याला बघितल्यावरती म्हावारली. बरं झालं भाऊजा आला सात्य. लय दांडग जनावर हाय. कुठाय वहिनी. जरा हळू बोला. त्या पाल्यात शिरलंय बघा. केवढाय. माझ्या मांडीवानी. बघू. काय लाजाबरू. बायको तिकडं हिरड करती आणि तुम्ही इकडं. पाया पडतो वहिनी. उठा. पहिलं जनावर मारा. मी असलं बिन पायाचं जनावर मारत नाही. 35 पायाचं मारतो. हा, एखाद्याच्या कवठीत शिरलं की चांग भलं.
हित शाण्यावानी बोलतायस आणि घरी काव बुबडी वळत्या तुमची. मला दोन्ही अंगानं भ्या, दादाचं बी आणि बायकोचं बी. साळुंक्या वराडल्या तशी सरसा काठी चमाकली. सरपाटत जाणाऱ्या सापटोळ्याकडं बघत म्हणली, राम 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 राम. कशाला ह्यो बाबा उन्हाचा हिंडतोया साहेबावानी. डसला तर पाणी मागस्तवर जीव जाईल माणसाचा. महादानं खसकरनी एरंडाचं टिकारनं काढलं. नागाकडं बघत म्हणला, ह्या चेअरमनची मस्ती मी चालू देणार नाही. ह्याला ठिचून ठिचून मारणार. नको भाऊजी. सरा वहिनी बाजूला व्हा तुम्ही, लय माझा आलाय त्याला. यकायकी महादाच्या डोळ्यांत ठिणगी भडाकली. हात शिवशिवलं. त्या राबणाऱ्या देहावर शिरा तटतटल्या. अंग घुसळत आलेलं वारं झाडीत घुसावं तसा तो पाला तुडवीत निघाला. सरसा काकी आतडं गळ्यात आणून वराडली, पाया पडती भाऊजी, असं जीवावरती उधार होऊ नकासा. महादा कुठला ऐकायला. जनावर पारव्यागत घुमत निघालं. महादानं टाकला मागणं ठोका, उलाटलं, फणा काढून ठिसकारायला लागलं. अंगात भूत शिरल्यावानी महादानं कच्चा कच घाव घातलं. सरसा काकी जवळ यस्तवर जनावर उतानं झालं होतं. महादानं शेपटीला धरून वडत आणलं, झाडाखाली ठेवलं. मग पाला गोळा केला, त्यावरती वाळकं गवात पसारलं. खिशातनं एक पैसा बाहेर काढला, नागाच्या तोंडात घातला. नागाचं इटूळ वर ठेवलं, पुन्हा पाला घातला, दिलं पिटवून. मग महादा झाडाच्या खोडाला टेकून बसला. बिडी काढली, शिलगिवली. वहिनी बघत होती. एवढा भेदराट गडी एवढा धीट कवापासनं झाला. तिला विचार पडला होता, काय बी सुचत नव्हतं. जनावर जळलं, उघराट वास सुटला. महादा म्हणला, चेअरमन जायला, आता शिवारात हिंडायला माणूस मोकळा. पण मी म्हणतो, वारू सोडून ह्यो कशासाठी फिरत असेल बरं. नागिनीला हुडकत असल. ती हाय जाग्यावर का गेली कुठं शान खायला, काय बी कळत नाही. एकटच खुळ्यावानी बडबडत बसलं. सरसा काकीला कवा घर गाठीन असं झालं होतं. तिनं पायावरती पाणी न घेताच दारात बैठक मारली. राम 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 राम. आस्तिक आस्तिक रे, बाप रे देवा परमेश्वरा, तू वाचवलंस र मला. 2 पोरी, कमळी, शेजारची मथुरा मावशी, सगळ्या जमल्या. आरवाळ घोडीगत हुटाटणारी आंजी आराम खुर्ची टाकून 4 फुटावरती बसली. तशी सरसा काकीनं नवऱ्याला हाक मारली, अव बसून वाळवी लागल, बाहेर या जरा. तुझ्यावानी मोकळा आहे वय मी. यमदारात येऊन काठी आपटल तवा डोळं उघाडत्याली तुमचं. वैतागल्याला चेअरमन उठला, कात टोकरत बाहेर आला. लेका अंजी बी बाहेर आल्या वय, मग कवा मारायची हाक. स्वतः खुर्ची घेऊन आला, तिच्याजवळ बसला. म्हणला, वाजू पिपाणी. हे पिपाणी नव्ह, यमाचं गाणं हाय. काय सांगायचं व तुम्हाला. आपल्या आंब्याखाली लय दांडग जनावर फुसकारत निघालं. अव गवतानं भांगा दिला त्याला, हे तुळवीसारखं. बायका गप्पाल्या, तोंडातल्या जिभी वाळल्या. तशी सरसा काकू म्हणली, माझा हातपाय लटपटायला लागलं. तेवढ्यात महादा भाऊजी आलं तर टिकारनं काढून म्हणलं, चेअरमन लय कातणीला आलाय, कातच उतरतो त्याची. आंजीनं चेअरमनकडं बघितलं, तसा कानात गोम शिरल्यावानी गडी चमाकला. डोळं वटरून बघायला लागला. खोटं खोटं हसत म्हणला, महाद्यानं पळ काढला असणार. नाही, तुमच्या गत्या नथीतनं तीर मारत नाही ती. त्यांनी ताणून ताणून नाग मारला. वंजळी एवढी फणा होती, 10चा आकडा, पिवळा हाडूक नाग. गप्पा मारू नगस उगीच, जाऊन बघा जावा, अजून जळतोया. साप नव्ह, चेअरमन. वैतागलं चेअरमन, शिव्या घालत गेलं घरात. मुठीवरती मुठी आपटीत नाटकातल्या राजावानी फिरलं. सलग 7 सिगरेटी फुकल्या, मग पडून राहिला. पोरगी आली, नाना पैसे हवेत. हिथं काय नोटांचं झाड लावलंय व्हय मी. रोजगारी आल्या ती, तालीच्या कामावरती होतात. पळा म्हणावं घराकडं, आम्ही कुठं पळून जातोय व्हय. तुमच्या आईला तुमच्या 5-50 रुपया मागायला आल्या ती. बेलदार म्हणतय मला आत्ताच पैसे पाहिजेत. गेला चेअरमन, बूट काढला, सट्टा सट हाणला. एकाला दणक बसल्यावरती दोघं बी पळालं. नेमका महादा आलाच.
गठुळ्यात काहीतरी घेऊन आला होता. चेअरमननं एका फटक्यात गठुळं पाडलं. चेअरमनला जाळतुयास वय भडव्या, आता मीच तुला वटणीवर आणतो, मजे नाग मारला. चेअरमननं 4 तडाक दिलं तसा महादा पाय धरायला लागला. पाया पडतो दादा, मारू नगासा मला. माझ्याशी स्पर्धा करतोस? नाही दादा. नाग मारलास? नाही दादा, नाही मारला. ही आमची गाढवीन कशी म्हणत्या मग? त्यांनीच मारला. शाब्बास, कसं सत्य बाहेर पडलं म्हणायचं. महाद्या, लेका तुझी बायको बी तुला सोडवायला आली नाही. तिनं यावा असा मी कोण मोठा लागून गेलो याव. हितनं मोर मी सापाला मारणार नाही. कशाला मारायचं? त्याच्या मरणानं ते मरतील. दादा, अरे मोर हाय ती, गरुड हाय ती, तांबडी गिधाड हाय ती, घारी तर लय उचलल्या आता. काय मारायची गरज नाही. जातो आता जुन्या घरात झोपायला. अंजे दार लावून घे नीट, उंदराच्या नादानं साप येत्याली. अव गंजीत शिरून बसत्याली. कुणी ना कुणी छातीवरती नालाचा पाय देणार भेटतय म्हणा. यावी लागतीया दादा. चेअरमन अंजीला म्हणाला, अंजिराबाई, ह्यो तुझा नवरा येड्यावानी बराळतोय का आपल्याला टोचून बोलतोय काय बी कळना झालंय बघ. कुचकड उसून आला असल, बेदराठ हाय, जनावर बघूनच हादारला असल. सरसे, तू म्हणालीस नव, ह्यानं नाग मारून जायला, आता का जोगत्यावानी टाचा घासतोय. उरावरती बसल तवा कळल. यकायके दारात 4 पुढारी आलं तसा चेअरमन शॉक लागल्यागत उठला. राम राम आप्पासाहेब. नानासाहेबांना कसं आमचं घर दिसलं म्हणायचं. तुम्ही घर सोडत नाही म्हणल्यावर आम्हाला नको व्हय घर सोडायला. पाणी पेल्यावरती एकजण म्हणला, पेढ घ्या. पोरगा झाला का काय? आता म्हातारपणात आम्हाला पोरं करा. राव, पंचायतीचं तिकीट मिळाले तुम्हाला. काय म्हणता? आता तिथनच येतोया. गावात सभा घ्या पहिली. गुलाल मागवा 2 किलो. गाव भरवायचं सारं. पण मी म्हणतो, तानाजी रावासनी वगून पार्टीनं विचार कसा काय केला माझा? कसा मजी? आपल्या 4 गावासनी 10 वर्षात कवा मिळाले का पद? आता झटून कामाला लागायचं बघा. चेअरमन उठला, महादाला हाक मारली. पाठीवरनं हात फिरवीत म्हणला, दुकानात जा पवार मामाच्या, 2 किलो गुलाल आणजा. पैसं? लेका निवडणुकीचा गुलाल कवा इकतचा असतो या वय. जा, माझं नाव सांग. म्हणावं दादाला तिकीट मिळालं, चढ देतय त्या. नाहीतर दुकाना पावतर रस्ता कुठला जाऊन देतोय मी. हा, बॉट वाकडं केलं की तूप निघतय. पळ, सिगरेट बी आण. सगळं विसरून महादा गेला. गुलाल सिगरेटी घेऊन आला. तसा चेअरमन म्हणला, मी सांगतो असं करा. ठराविक नावं लिही, त्यासनी बोलीव. मला नाही लिहायला येत. मला बी कुठं येतय. उगी उली उली 4 अक्षर, ती बी गिरवून. चेअरमननं पोरगी बोलवली. नावाची यादी दिली. माणसं तासाभरा नका होईना आली. एक खादीचा डलगा म्हणला, चावडीवरती स्पीकर लावा. माणसं सभा हाणायला आल्या ती. 4 जण बोलल्यावर परसू काका उर्फ चेअरमन उठला. माग हात बांधलं, माईकला मुस्काट लावलं, म्हणला, माझ्या समाजसेवेचं चीज झालं. मला माहिती हाय काय टाळकी माझ्या विरोधात उभा हाय ती, पर त्यासनी खेटरानच हाणणार हाय. हा, पंच बघताय कुठं? मी बोलतोय ती नोंद करून ठेवा. जमीन गेली तरी 72, पण मी निवडणूक जिंकणार. माणसांनी एकसाथ टाळी हाणली, जोरदार टाळी हाणली.